नमस्कार, मी नवनाथ बन. करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसामध्ये ई लर्निंग हा शब्द आपल्या प्रत्येकाच्या कानावर पडलाय. ई लर्निंगमध्ये करिअर काय आहे, ई लर्निंग निवडताना काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या विषयामध्ये आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी डॉक्टर जयश्री शिंदेताई आपल्यासोबत आहेत. त्या SNDT महाविद्यालयामध्ये शैक्षणिक तंत्रविज्ञान विभागाच्या प्रमुख आहेत. मॅडम, खूप खूप स्वागत आहे. मी जसं म्हटलं की ई लर्निंग हा शब्द सगळ्यांसाठी पर्वणीचा झाला आहे, परंतु नेमकं ई लर्निंग म्हणजे काय, लोकांना समजण्याच्या भाषेमध्ये काय सांगता येईल आपल्याला? ई लर्निंगचा अगदी साधा सरळ अर्थ म्हणजे इलेक्ट्रॉनिक लर्निंग. अच्छा. म्हणजे जेवढं लर्निंग आपलं इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने होतं त्या सगळ्याला आपण ई लर्निंग असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये वर्गामध्ये शिकवताना वापरण्याची इलेक्ट्रॉनिक साधनं, माध्यमं, पद्धती येऊ शकतात. ICT येऊ शकतं, सोशल मीडिया येऊ शकतं, वेब बेस्ड मटेरियल जे आहे इंटरनेटवरचं ते येईल, किंवा पूर्णपणे ऑनलाईन कोर्सेस पण येतील. अच्छा. ज्या इंटरनेटच्या महाजाळामध्ये जे काही शिकवलं जातं त्या सगळ्याला आपण ई लर्निंग म्हणायला हरकत नाही. साधारणतः या ई लर्निंगमध्ये एखाद्याला अभ्यासक्रम करायचा असेल, त्यामध्ये करिअर करायचं असेल तर काय काय वाटा आहेत, त्यांनी काय काय केलं पाहिजे? ई लर्निंग आत्ता सगळीकडे वापरलं जातंय. तुम्ही जर पाहिलं तर आता नवीन शैक्षणिक धोरण येत आहे, किंवा UGCने आत्ताच गेल्या आठवड्यात जाहीर केलं की विद्यापीठांनी आपापले ऑनलाईन कोर्सेस सादर करावेत. तर अशा वेळेला ई लर्निंगला खूपच महत्त्व येणार आहे. आतापर्यंत आपल्याकडे खूप ई लर्निंग इंडस्ट्रीज आहेत ज्या US आणि UK क्लायंट्ससाठी ऑनलाईन कोर्सेस डेव्हलप करून देतात, डिझाईन करून देतात. पण आपल्याकडे स्वतः आता भारतामध्ये अशा प्रकारचे कोर्सेस डिझाईन करण्याची गरज आहे. तर विद्यार्थी कसे शिकतात ई लर्निंगच्या सहाय्याने, आणि जर विद्यार्थ्यांनी या माध्यमांतून शिकायचं असेल तर कोणत्या स्वरूपाचं साहित्य तयार झालं पाहिजे, कोणत्या पद्धतीने शिकवलं पाहिजे, हे आज जाणून घ्यायची जास्त गरज आहे. तर त्या दृष्टीने ई लर्निंगला महत्त्व येणार आहे. जसं BEd आणि MAd मध्ये वर्गात कसं शिकवायचं हे शिकवलं जातं, तसं ई लर्निंगने कसं शिकवायचं हे शिकण्याची आज जास्त गरज आहे. आणि ते शिकायचं असेल विद्यार्थ्याला तर त्यासाठी अभ्यासक्रम कुठला आहे, म्हणजे आपली तयारी पूर्ण करण्यासाठी काय करायला हवं विद्यार्थी? सुदैवाने भारतामध्ये आमच्या विद्यापीठातर्फे SNDT महिला विद्यापीठातर्फे MA मास्टर्स इन ई लर्निंग हा प्रोग्राम राबवला जातो. मला सांगायला आनंद होईल, जसं SNDT विमेन्स युनिव्हर्सिटी हे भारतातलं नव्हे तर साऊथ ईस्ट एशियामधलं पहिलं महिला विद्यापीठ आहे. महर्षी कर्वे यांनी या विद्यापीठाची स्थापना केली आणि आज आम्हाला 101 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तसंच भारतामध्ये या विषयातली मास्टर्सपर्यंतची डिग्री देणारं हे एकमेव डिपार्टमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. MA ई लर्निंग प्रोग्राम हा फक्त डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी म्हणजेच आमच्या शैक्षणिक तंत्रविज्ञान विभागातर्फे दिला जातो. अच्छा. एखाद्या विद्यार्थिनीला याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची प्रोसेस काय असते आणि पात्रता काय असते? जसं BEdला कोणत्याही विषयातल्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी जाऊ शकतात शाळेत शिकवण्याच्या कुठल्याही विषयात BA किंवा BSc करून, तसं MA ई लर्निंग हा कोणत्याही विषयातला, म्हणजे BSc असेल, BCA असेल, BCom, BA, कोणत्याही B डिझाईन कोणत्याही विषयातून पदवी घेतली तर पुढे ही मास्टर्स डिग्री करता येते. त्यासाठी पदवी परीक्षेमध्ये 50% गुण आवश्यक आहेत. तर रिझर्व्ह कॅटेगरीतल्या कॅन्डिडेट्सना आपण 45% मर्यादा घातलेली आहे. त्यानंतर आमची एक प्रवेश परीक्षा असते, एंट्रन्स टेस्ट, जी फक्त इंग्रजीवर असते. म्हणजे इंग्रजीचं ज्ञान आहे की नाही हे तपासण्यासाठी फक्त ही परीक्षा होते. आणि त्या परीक्षेत पास झाल्यानंतर लगेचच प्रवेश घेता येतो. सीट्स आहेत तोपर्यंत, सीट्स भरेपर्यंत प्रवेश घेता येतो. अच्छा. एखाद्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्याच्या संस्था महाराष्ट्रात कुठे आहेत आणि किती ठिकाणी आहेत? मी सांगितल्याप्रमाणे आपल्या विद्यापीठामध्ये मुंबईमध्ये SNDT विमेन्स युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या विद्यापीठामध्ये शैक्षणिक तंत्रविज्ञान विभागातर्फेच ही मास्टर्स डिग्री दिली जाते. UGCने इनोव्हेटिव्ह प्रोग्रामच्या अंडर आपल्याला ही पदवी द्यायला सपोर्ट केलेला आहे, मान्यता दिलेली आहे आणि फायनान्शियल फंडिंगही दिलेलं आहे. त्यामुळे फक्त जुहू प्रांगणात, जुहू कॅम्पसवर आमच्या विभागातर्फेच हा मास्टर्स प्रोग्राम दिला जातो. अच्छा. एखाद्या विद्यार्थिनीने हा कोर्स कंप्लीट केला 2 वर्षाचा, त्याच्यानंतर करिअरच्या संधी कुठे कुठे आहेत? कारण खूप मायाजाळ मोठा आहे, क्षेत्र मोठं आहे, तर करिअरच्या संधी त्या मोठ्याच आहेत का लिमिटेड आहेत?
संधी खूप आहेत. म्हणजे जरी फक्त आमच्या विभागातर्फेच आणि 25च मुलींना प्रवेश दिला जात असेल तरी संधी करिअरच्या प्रचंड आहेत. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याकडे ई लर्निंग इंडस्ट्रीज आहेत, TCS, TIS, ॲक्सेंच्युअर, कोर, खूप इंडस्ट्रीज आहेत ज्यांनी जसं IT मार्केट आपण आज काबीज केलेलं आहे तसं खूप सारं आउटसोर्सिंग US UK मधून आपल्या ई लर्निंग इंडस्ट्रीजना होतं आणि त्या सर्वांना ह्या सगळ्या प्रकारची स्किल्स असणारे इन्स्ट्रक्शनल डिझायनर्स हवे असतात जे अशा प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस निर्माण करू शकतात, तयार करू शकतात. तर कोणत्याही ई लर्निंग इंडस्ट्रीमध्ये आपल्याला आज गेलं तर इन्स्ट्रक्शनल डिझायनरची गरज आहे, मागणी आहे असं दिसतं. आणि त्याशिवाय आता वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये जिथे जिथे ऑनलाईन कोर्सेस तयार करण्याचं, ICT सपोर्ट करण्याचं काम चालतं आहे आणि चालेल तिथे तिथे आमच्या विद्यार्थिनींची गरज नक्कीच भासेल. अच्छा, साधारणतः लर्निंग सोबत अर्निंग सुद्धा महत्त्वाचं असतं. तर किती सॅलरी मिळते विद्यार्थिनीला आणि काय प्लेसमेंट कशी मिळते? आमच्या मास्टर डिग्री प्रोग्राममध्ये शेवटच्या सेमिस्टरला आम्ही इंटर्नशिप देतो 6 आठवड्यांची. आमच्या मुलींना इंटर्नशिप स्टायपेंडच 10,000 ते 12,000 प्रतिमास आहे. इतकी या प्रोग्रामची मागणी आहे. म्हणजे जर लगेचच आणि त्यांना इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळते. कमीत कमी 20,000 ते 25,000 आपण म्हणूया 3 लाखापर्यंतचं पॅकेज आपल्या मुलींना मिळतं. आणि आम्ही आधी एज्युकेशनल टेक्नॉलॉजी या नावाने मास्टर्स डिग्री देत होतो. आज आमच्या ज्या पुढे गेलेल्या विद्यार्थिनी आहेत एज्युकेशनल टेक्नॉलॉजीमधून मास्टर्स घेऊन इन्स्ट्रक्शनल डिझायनर म्हणून ज्या काम करत आहेत त्यांची सॅलरी आज खूप जास्त आहेत. आमच्या मुली परदेशात सुद्धा आहेत, तिथेही त्या चांगल्या प्रकारे नोकरी करत आहेत. अच्छा, म्हणजे खूप मोठी संधी आहे. म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं त्यांना हमखास नोकरीची एक हमी सुद्धा आपल्याला म्हणता येईल याच्यामधून आहे. परंतु साधारणतः एखाद्या विद्यार्थिनीला याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिच्याकडे बेसिक स्किल कुठले विद्यार्थिनीकडे असावी जेणेकरून मग त्या करिअरला अजून प्रेरणा मिळू शकते आणि चांगल्या पद्धतीनं तिला त्याच्यामध्ये करिअर करता येऊ शकतं? मी मगाशी म्हटलं तसं इंग्रजीवर प्रभुत्व हवं. कारण ई लर्निंग इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर स्क्रिप्ट लिहायचं आहे, स्टोरी बोर्ड लिहायचं आहे, ऑनलाईन कोर्सेस डिझाईन करायचे आहेत, US UK क्लायंटशी बोलायचं आहे तर इंग्रजीवर प्रभुत्व हवं. अन्यतः आम्ही संगणक माहीत हवं, हे हवं ते हवं असं नाही म्हणत. कारण विभागामध्ये अगदी पहिल्या सेमिस्टरपासून बेसिक्स शिकवली जातात. म्हणजे संगणकाशी फारसा संबंध नसलेल्या मुली किंवा अगदी 35 वर्षाच्या 40 वर्षाच्या गृहिणीसुद्धा नंतर खूप छान संगणकाचा, इंटरनेटचा वापर करायला लागतात 2 वर्षांमध्ये. त्यामुळे तशी काही वेगळ्या स्किल्सची अशी अपेक्षा नाही आहे. अच्छा, सरावातून सराईत होण्याची एक संधी या निमित्ताने आहे. साधारणतः फी स्ट्रक्चर काय असतं एखाद्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रवेश वगैरे घ्यायचा असेल तर? फी अगदी तसं तर कमी आहे असं म्हणायला हवं. एका वर्षाला 18,000 ते 19,000पर्यंत फी आहे अशी 2 वर्ष. मी म्हटलं तसं 1.5 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये 15,000 रुपये त्यातले मिळून जातात. पहिल्याच महिन्यामध्ये 20-25,000 सॅलरी मिळते. गरजू विद्यार्थिनींसाठी काही NGO आहेत ज्यांच्याबरोबर आमचं टायअप आहे, ते मदत करतात स्कॉलरशिपची. अच्छा, आणि एखाद्या विद्यार्थ्यांना आता ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशनची प्रोसेस काय साधारणपणे? आपल्या SNDT विद्यापीठाच्या सर्व ॲडमिशन्स या ऑनलाईन पोर्टलमार्फत होतात. sndt.digitaluniversity.ac.in आमच्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर sndt.ac.in या वेबसाईटवर अर्थातच ऑनलाईन ॲडमिशनची लिंक आहे. किंवा गुगल सर्च केलं SNDT डिजिटल युनिव्हर्सिटी तरी ती लिंक येते. ऑनलाईन फॉर्म भरता येतो आणि तो भरणं थोडं किचकट वाटलं, काही समस्या आल्या तर आमच्या विभागाच्या कार्यालयात बसून सुद्धा मुली बऱ्याच जणी फॉर्म भरतात. आमचं ऑफिस मदत करतं त्यासाठी. एकदा आमच्याकडे फॉर्म आला, आमच्याशी संपर्क साधला विद्यार्थिनींनी की आम्ही लगेचच प्रवेश परीक्षा देतो आणि प्रवेश परीक्षेचा निकाल आम्ही 24 तासात त्या विद्यार्थिनीला कळवतो. आणि त्यानंतर फी भरण्यासाठी 2 दिवस साधारण दिले जातात.
आता 31 जुलैपर्यंत तर नक्कीच प्रवेश चालू आहेत. फक्त ह्या सीट्स पूर्ण भरल्या की प्रवेश बंद केले जातील. अच्छा, म्हणजे 31 जुलैपर्यंत विद्यार्थिनीला संधी आहे, ते या ठिकाणी येऊन ॲडमिशन घेऊ शकतात. या संदर्भात तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर 02266160216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. एक छोटासा ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंथ. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ई लर्निंगमध्ये करिअरच्या संधी कुठल्या आहेत यासाठी डॉक्टर जयश्री शिंदेताई आपल्याकडे आलेले आहेत आणि साधारणपणे या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर 02266160216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. ताई, जसं आपण सांगितलं की ई लर्निंग हे खरं तर इंटरनेटमधून शिकायचं, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला खरं घरी बसून ऑनलाईन याच्यामध्ये शिकण्याची संधी आहे का, आणि त्यासाठी असेल तर काय काय कोर्स आहेत? मी मगाशी इन्स्ट्रक्शनल डिझायनर म्हणून याचा करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून उल्लेख केला. तर आमच्याकडे एक बेसिक 4 क्रेडिटचा इन्स्ट्रक्शनल डिझाईनमधला कोर्स आम्ही देतो, जो ऑनलाईन आहे आणि त्यामुळे तो कोणालाही करता येतो. अच्छा. 4 क्रेडिट ऑनलाईन कोर्स इन इन्स्ट्रक्शनल डिझाईन असं याचं नाव आहे. अच्छा, त्यासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्रोसेस काय असते? आता इंटरनेटवर आमच्या वेबसाईटवर आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. एक साधा फॉर्म आहे, तो आमच्याकडे पाठवला आणि डॉक्युमेंट्स स्कॅन करून डिग्रीनंतर तो करता येतो. ऑनलाईन आहे, 4 महिन्यांचाच आहे. सप्टेंबरमध्ये त्याची बॅच सुरू होईल, त्यामुळे त्याची माहिती आम्ही वेबसाईटवर आता टाकलेली आहे. फॉर्मही टाकलेला आहे. तो भरून ईमेल केला की आम्ही पुढची प्रोसिजर सुरू करतो. अच्छा, हे महिला विद्यापीठ आहे, पण तू ऑनलाईन शिकायचं असेल तर एखादा विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो? हो, फक्त 4 क्रेडिटचा असल्यामुळे आम्ही कोणतीही महिला विद्यापीठामध्ये पदवी देऊ शकत नाही किंवा पदविका देऊ शकत नाही. हा 4 क्रेडिट ऑनलाईन कोर्स असल्यामुळे तो कोणालाही करता येतो. आणि फी स्ट्रक्चर वगैरे त्याचं काय आहे? त्याची 10,000 फी आहे, पण शैक्षणिक संस्थांमध्ये गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये शिकवत असलेल्या शिक्षकांसाठी आपण 7,000 रुपये फी ठेवलेली आहे. अच्छा, आपल्याला एक फोन आहे, पुण्यावरून कविता बोलतायत. कविता ताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. मला पुण्याचा विद्यार्थी आहे. मला मुंबईला येऊन करायला लागेल का पुण्यात? अच्छा. आपली ही जी मास्टर्स डिग्री आहे मेन एज्युकेशनल ई लर्निंगमधली, ती एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभागामध्ये जुहू कॅम्पसवर पूर्ण वेळ चालते. पण हॉस्टेलची सुविधा आपण दिलेली आहे, त्यामुळे पण जुहू कॅम्पसवर 2 वर्ष राहून ही डिग्री घेता येईल. अच्छा, आपल्याला आणखी एक फोन आहे. वर्षाताई बोलतायत ठाण्यावरून. वर्षाताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा, बोला. मी ठाण्याहून बोलते, वर्षा आभार. हा, बोला. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की मी BEd केलेला आहे. अच्छा. माझा बराच आता गॅप गेलेला आहे. मला टीचिंग मध्येच इंटरेस्ट आहे. अच्छा. तर त्याच्याशी रिलेटेड मला काय करिअर मध्ये संधी आहेत, मी काय करू शकते? SNDT असे काय कोर्सेस अवेलेबल आहे की मी करू शकेन? मला टीचिंग मध्येच बेसिक इंटरेस्ट आहे. BEd केलेलं आहे. DEd केलेलं आहे. DEd केलं असेल तर आधी आपल्याला पदवी घ्यायला लागेल, पदवी शिक्षण पूर्ण करावं लागेल. तर आपल्याला BEdला ॲडमिशन घेता येईल. टीचिंगमध्येच इंटरेस्ट असेल तर BEd हे आवश्यक आहे. पण ही जी मास्टर्स डिग्री आहे ती सरळ सरळ वर्गात जाऊन शिकवण्याशी संबंधित नाही, पण ई लर्निंग माध्यमातून शिकवण्याची ही संधी आहे. त्यामुळे आम्ही त्याला व्हर्च्युअल टीचर्स असं म्हणतो. अर्थात ही BEd MAdला इक्विव्हॅलंट नाही, कारण वर्गात शिकवण्याशी याचा तसा संबंध नाही. जरी आम्ही वेगवेगळ्या पद्धती शिकवतो तरी जास्त भर आमचा ई लर्निंगवर आहे. बरोबर. त्यांचं DEd झालं, त्यांनी मुक्त विद्यापीठातून एखादी डिग्री घेऊन पुन्हा ई लर्निंगच्या किंवा BEdच्या याला अभ्यासक्रम करू शकतात आणि त्यातही त्यांना खूप चांगली संधी मिळू शकते. बरोबर. आमचा विद्यापीठाचा दूरस्थ शिक्षण विभाग आहे, तिथे तुम्ही डिस्टन्स एज्युकेशनमध्ये ॲडमिशन घेऊ शकता लगेचच आणि तुम्ही पदवी पूर्ण करू शकता, कारण पदवीनंतरच्या संधी नक्कीच जास्त आहेत. हो, बरोबर आहे. मला आणखी एक असं विचारायचं आहे की ही शिकवण्याची पद्धत नेमकी कशी असते, काय काय विषय असतात, काय काय डिटेलमध्ये सांगितलं जातं? आमच्या मास्टर्स डिग्रीमध्ये आम्ही एकतर मी म्हटलं असं लर्नर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून शिकवण्यासाठी जर डिझाईन तयार करायचं आहे
तर अगदी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सायकॉलॉजी माहीत असावी लागते, एज्युकेशनल टेक्नॉलॉजीची बेसिक्स माहीत असावी लागतात. आम्ही अगदी सुरुवातीपासून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटर, संगणक, कोरल ड्रॉ, फोटोशॉपसारखी साधनं किंवा फ्री टूल्स जी आहेत, आज फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहेत ग्राफिक एडिटिंगची, फोटो एडिटिंगची, ती पहिल्या सेमिस्टरला शिकवतो. ओपन अँड डिस्टन्स लर्निंग हा काय प्रकार आहे हे आम्ही शिकवतो. नंतर त्याच्या पुढे आम्ही रिसर्च मेथॉडॉलॉजी सेकंड सेमिस्टरला शिकवतो. इन्स्ट्रक्शनल डिझाईनच्या खूप थिअरीज आणि मॉडेल्स आहेत जी जगभर शिकवली जात आहे. तुम्ही जर नुसतं इन्स्ट्रक्शनल डिझाईन असा सर्च दिलात तर तुमच्या लक्षात येईल की भारतात नसलं तरी भारताबाहेर प्रत्येक विद्यापीठामध्ये इन्स्ट्रक्शनल डिझाईनमधलं स्पेशलायझेशन आज दिलं जातं आहे. तर त्याविषयी आम्ही खूप डिटेल माहिती देतो. एज्युकेशनल मल्टीमीडिया कसं डेव्हलप करायचा, मल्टीमीडिया डेव्हलप करण्याची वेगवेगळी टूल्स कोणती, सोशल मीडिया कसे वापरायचे, किंवा मोबाईल, टॅबलेट, व्हर्च्युअल क्लासरूम या सर्वांच्या मार्फत कसं शिकवता येतं याविषयीची स्किल्स या अभ्यासक्रमामध्ये आहेत. पूर्ण एक ऑनलाईन कोर्स डेव्हलप करतात आमच्या विद्यार्थ्यांनी. ऑनलाईन कोर्सेस ज्या प्लॅटफॉर्मवर चालतात त्याला लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असं आपण म्हणतो. तर हे LMS काय प्रकार आहेत हे विद्यार्थिनींना LMSमध्ये स्वतः टीचर म्हणून कोर्स डेव्हलप करण्याची संधी आमच्याकडे मिळते. आम्ही मुळात हे सगळं शिकवतो तेही LMSच्या माध्यमातून. म्हणजे जरी मुली कॅम्पसवर येत असल्या तरी आमच्या शिक्षणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आम्ही अगदी पहिल्याच आठवड्यात विद्यार्थिनींना लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवर एनरोल करून घेतो. पुढे पूर्णपणे त्यांना त्यामध्ये मटेरियल घातलं जातं. मटेरियल त्या आधी वाचू शकतात, बघू शकतात. आमच्याकडे खूप मल्टीमीडिया आमच्या स्वतःच्या विषयात डेव्हलप केलेल्या आहेत, व्हिडिओज आहेत जे त्या बघतात. मुख्यत्वे आमच्या विद्यार्थिनी गटांमध्ये शिकतात. अच्छा. म्हणजे स्मॉल ग्रुप लर्निंग खूप चालतं. म्हणजे व्याख्यानांना आमच्याकडे तसं म्हणायला गेलं तर बंदी आहे. अगदी कमीत कमी व्याख्यानं होतात, कारण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कसं शिकवायचं हे मुळात कळायला हवं. आणि आता हाच मुख्य ट्रेंड आहे. फ्लिप लर्निंग हा आजचा परवलीचा शब्द आहे. बरोबर आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूया. आपल्याला एक फोन आहे, धुळ्यावरून निलेश बोलतायत. निलेश, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. निलेश, आवाज पोहोचतोय? हा, बोला बोला. मला वाटतं काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला आवाज व्यवस्थित पोहोचत नाही. आपला मुद्दा आपण पूर्ण करत होतो की तर आपल्याला मी म्हटलं तसं फ्लिप लर्निंगने कसं शिकायचं हे आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभ्यासातून शिकतात. खूप सारं ग्रुप वर्क करतात, एकत्र बसून अभ्यास करतात. आमच्या वर्गांची रचना अशी आहे की पूर्ण वर्गामध्ये भिंतीला संगणक आहेत आणि मध्ये मुली बसतात. त्याच्यामुळे सारखं हवं तेव्हा संगणकांकडे शिफ्ट होऊन काहीतरी शोधून परत मध्ये येऊन परत प्रेझेंटेशन्स खूप सारी करतात. त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. आमच्या विद्यार्थिनी बाहेरच्या विद्यार्थ्यांवर वर्कशॉप्स घेतात. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन आहे. रेणुका ताई बोलतायत भांडूपवरून. रेणुका ताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो. हा, बोला बोला. मला ना वाटतं विचारायचंय. बोला, विचारा. सलग प्रश्न विचारा तुमचा. मला विचारायचंय की इथे एज लिमिट आहे का या कोर्स साठी का? अच्छा. म्हणजे कोणत्या एज पर्यंत आपण याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकतो? आमच्याकडे अगदी 40 वर्षांच्या महिला सुद्धा शिकायला होत्या आहेत. मुलं मोठी झाल्यावर बऱ्याच जणांना वाटतं की आता मला काहीतरी करावंसं वाटतंय. तर एक संगणकाच्या माध्यमातून शिकवण्याची आवड असेल, संगणकावर काम करण्याची आवड असेल, इंग्रजीवर थोडंसं प्रभुत्व असेल तर नक्कीच कोणत्याही वयोगटातल्या महिलेला हा अभ्यासक्रम करता येऊ शकतो. खरं तर असं म्हणतात की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्यामुळे तो विद्यार्थी म्हणून आपल्याला अजिबात वयाची अट नाही. तुम्ही कुठल्याही वयापर्यंत शिक्षण घेऊ शकता. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला आवड असणं खूप आवश्यक आहे. त्यात तुमचं चांगलं करिअर होऊ शकतं. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना भरपूर असं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. उद्या नवा विषय घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पण जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.